तर जालंधर इथल्या बीएसएफ पंजाब मुख्यालयाच्या बाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे। केएलएच्या पत्रानुसार हा स्फोट रणजित सिंह याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी केला गेला होता। रणजित सिंह याला पंजाब पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात गुरदासपूर इथे झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार केलेलं। गुरदासपूरमधल्या अधिया गावात एका पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका होमगार्डच्या हत्येत रणजित सिंह याचा सहभाग होता। त्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तानकडनं घेण्यात आलेली आहे। केएलएने ही जबाबदारी घेत हा स्फोट नेमका का घडवला त्या संदर्भातलं एक पत्रक जारी केलंय। तर पंजाबमधल्या स्फोटांबाबत लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी काय म्हटलेलं आहे किंवा या स्फोटांबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूया। त्यांचं म्हणणं आहे की कुठलं तरी एक मिलिटंट रणजित आहे ज्याला मारलं होतं, तर त्याचा त्यांनी बदला घ्यायचा प्रयत्न केला आहे। पण ज्या हेमध्ये मला असं वाटतं की आपल्याला थोडासा वी हॅव टू बी विजिलंट, बिकॉज पाकिस्तान आता काय करेल, बॉर्डर स्टेट आहे पंजाब, आणि पंजाब बॉर्डर स्टेट असल्यामुळे आणि खालिस्तानी जे आहेत मे बी इन्स्टिगेटेड, स्पॉन्सर्ड, फंडेड बाय पाकिस्तान, की बाय तुम्ही भारतात आतंक फैलायचं आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी विजिलंट, सतर्क राहायला आपल्याला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।